अर्जुन आणि सायली घरी येतात तेव्हा ते विचारतात की काय झालं आहे म्हणून. अर्जुन कल्पनाला विचारतो की आई काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते काय झालं आहे. आणि सगळेच जण रागाने बघत असतात त्यांच्याकडे. सगळे घरचे असे उभे राहून बघत असतात. हे बघून त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं. ते इथं डचकतात काय झालं आहे म्हणून. त्यांना काहीतरी संशय येतो की काही ना काहीतरी घडलं नक्की. इथे सायली म्हणते पूर्णाजी तुमची तब्येत बरी आहे ना. पूर्णाजी काहीच बोलत नाही. इथे अर्जुन आईला विचारतो आई काय झालं आहे सांगशील का. तेव्हा ती म्हणते तुमचं प्रेम खरं आहे ना. तेव्हा दोघंही एकमेकांकडे बघतात अर्जुन आणि सायली. त्यांना कळत नाही की कल्पना हे असं का विचारते म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो हो. आणि ती येऊन अर्जुनला कल्पना थोबाडीत मारते आणि म्हणते हे प्रेम खरं आहे जसं तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखं. हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायली एकदमच दचकतात की ह्यांना कसं कळलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आणि आता काय. त्यामुळे ते दोघंही आश्चर्याने बघत असतात. तेव्हा अर्जुन चावरायचा प्रयत्न करत असतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं काही नाही आहे. तेव्हा ती पेपर आणून दाखवते हे तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आणि असे हवेत उडवते. सगळे खालती पडतात. अर्जुन आणि सायली ते पेपर गोळा करत असतात. इथे सगळेजणच चिडलेले असतात की अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे आणि हे घरच्यांना सांगितलं देखील नाही आहे. खोटारडेपणा केला आहे दोघांनी मिळून. इथे सगळेजणच एवढे चिडलेले असतात की कोणीच अर्जुन आणि सायलीचं काहीच म्हणणं ऐकून घेत नाहीत. ते दोघं सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण काहीच फायदा नाही त्या गोष्टीचा. कल्पना बोलता बोलता सांगून जाते की अस्मिताला आणि तन्वीला जर काही मिळालं नसतं तुमच्या रूममधनं तर आम्हाला देखील कळलं नसतं की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे. आणि एकदम अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अर्जुन रागानेच अस्मिता आणि तन्वीकडेही बघतो. त्याला कळतं की हे नक्की कोणी केलं आणि कोणामुळे हे सगळं बाहेर आलं आहे. इथे सगळेजणच अर्जुन आणि सायलीला बोलत असतात. प्रताप, पूर्णा आजी. इथे अर्जुन आणि सायली एकदम हताश झालेले असतात. पूर्णा आजी पण म्हणते अर्जुन तू असा वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तू जेव्हा या मुलीला लग्न करून घरी घेऊन आलास तेव्हा मला पटलं नव्हतं. त्याच दिवशी या मुलीला घराच्या बाहेर काढायला हवं होतं. प्रताप पण म्हणतो तू इतकं खोटं बोललास. आम्ही जे पहिल्यांदा हिच्याबद्दल विचार करत होतो तेच बरोबर होतं. इथे अस्मिता आणि तन्वी खूपच खुश असतात. तन्वीला आठवतं की ते जेव्हा अर्जुनच्या रूममध्ये शोधाशोध करत होते तेव्हा अस्मिता फाईली फेकत असते आणि तन्वी तिकडे बसलेली असते. तेव्हा तिला ती इम्पॉर्टंट फाईल म्हणून दिसते आणि ती उघडून बघते. तेव्हा तिला या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स मिळतात आणि ती म्हणते आपल्याला जॅकपॉट लागला आहे. इथे अस्मिताला काहीच कळत नाही. ती म्हणते हे बघ. अस्मिता पण ते बघते आणि म्हणते अरे हे तर खरंच त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत. पण आता आपण काय करणार आहोत. तेव्हा तन्वी म्हणते आपण काहीच करायचं नाही आहे. आपण फक्त हे जाऊन सुभेदारांना दाखवायचं. बाकी सगळे सुभेदार बघतील काय करायचं ते. आणि अस्मिता एकदमच तन्वीकडे बघत असते. या सगळ्या गोष्टी ती आठवते आणि नंतर खालती येऊन सगळेजण आनंदात असतात तिकडे येऊन सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते मी आणि तन्वी जेव्हा अर्जुनच्या रूममध्ये होतो तेव्हा तन्वीला काहीतरी सापडलं आहे. हे ऐकून रविराज आणि प्रतिमा खूपच रचकतात. ते म्हणतात तू अर्जुनच्या खोलीत का गेलीस म्हणून. पण इथे काही बोलण्याच्या आधी ते लोक म्हणतात चला आपण घरी जाऊया. त्यांना माहिती आहे की तन्वी आता काही ना काहीतरी तमाशा करणार दरवेळेसारखे. ते घाबरलेले असतात म्हणून ते उठतात. तेव्हा अस्मिता म्हणते तिच्याकडे काय आहे ते तर बघा. इथे कल्पना म्हणते ठीक आहे मी बघते काय येते. तन्वी तिला फाईल देते आणि कल्पना ती फाईल बघून एकदम दचकते कारण ते अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स असतात. तिला काहीच बोलता येत नाही. ती फक्त प्रतापकडे बघते. इथे प्रताप तिच्याकडे जवळ येतो आणि म्हणतो बघू ती फाईल. तेही बघतात. असं करत करत सगळ्यांकडे ती फाईल फिरते. ती फाईल बघून चैतन्याला कळतं ही नक्की कसली फाईल आहे. तो हाच विचार करत असतो की मी अर्जुनला अलर्ट करतो म्हणून. पण तेवढ्यात कल्पना त्याला फोन करून घरी बोलवून घेते रागाने. त्यामुळे त्यालाही अर्जुनला अलर्ट करता येत नाही आणि हे सांगता येत नाही की घरी काय झालं. कल्पना एवढा टोकाची भूमिका घेते. आधी ज्या सायलीवरती इतकं प्रेम करत होती मुलीसारखं मानलेलं त्याच सायलीला आता दूर लोटते आहे. बाहेरची मुलगी म्हणून म्हणते आहे. तिचं काहीच अस्तित्व नाही आहे का. एवढं प्रेम केलं ते काय खोटं होतं. त्या दोघांचं प्रेम दिसलं नाही का या लोकांना की ते दोघं एकमेकांसाठी किती जुरत होते. किती एकमेकां आपुलकीने प्रेम होतं. या लोकांना कधीच दिसलं नाही. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय हातात आलं
ते त्यांचं विसरून गेले प्रेम सायलीवरचं, आणि सायलीने त्या घरासाठी काय केलं आहे हे. म्हणजे ह्यांचं प्रेम खोटं होतं. एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हातात आले आणि सगळ्या गोष्टी विसरून गेले. ती हे काय मुद्दामून अशी वागली आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं तर दोघांमध्ये हे असं प्रेम दिसलंच नसतं. दोघांची एकमेकांसाठी ओढ दिसलीच नसते. म्हणजे ह्यांचे डोळे खोटं बोलत होते, पण ते पेपर खरे आहेत असं सिद्ध होतं आहे. इथं इतके चिडलेले असताना प्रताप रविराजला विचारतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ह्याचा अर्थ काय, सांग म्हणून. कल्पना पण म्हणते, बोला भाऊजी, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ह्याचा अर्थ काय. तेव्हा इथे रविराजसुद्धा बोलायला लागतात. त्यांनी तरी सांभाळून घ्यायला हवं, पण नाही. ते सगळं सांगतात की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ असा आहे की एक मुलगा आणि एक मुलगी दोघंही आपल्या सहमतीने कॉन्ट्रॅक्ट करतात आणि ते सगळे मुद्देही मांडतात. कशासाठी. 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे 1 वर्ष झाल्यानंतर ते आपापल्या वाटेवर जायला मोकळे. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध राहत नाही. हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलं आहे आणि यात असं नोंद केलं आहे की अर्जुन आणि सायली 1 वर्षासाठी नवरा बायकोसारखे वावरतील. जोपर्यंत अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सोडत नाही तोपर्यंत सायली त्याच्याबरोबर 1 वर्ष बायकोसारखी राहील. हे ऐकून सगळेजणच थक्क होतात. पूर्णाजी, कल्पना, प्रताप, मधुभाऊ, कुसुमला ते माहितीच असतं, पण अशा रीतीने बाहेर येईल हे तिला कल्पना नव्हती. त्यामुळे तिलाही वाईट वाटतं आहे. इथे मधुभाऊ विचार करत असतात. जेव्हा सायली त्यांना जेलमध्ये भेटायला आली असते तेव्हा सायली त्यांना सांगत असते की मी कितीतरी वकिलांना भेटली, पण कोणीही तुमची केस घ्यायला तयार नाही, म्हणून मला हे करावं लागलं. आणि आता त्यांना कळलं की ते गोष्ट काय होती म्हणून. इथे सायली खूपच रडत असते. इथं अर्जुन तिचा हात पकडतो, पण या गोष्टीचा काहीच उपयोग नाही. इथे पूर्णा आजीला चक्कर यायला लागते. तेव्हा सायली पुढे पूर्णा आजी करत जाते, तेव्हा कल्पना तिला थांबते आणि म्हणते, ही तुझी आजी नाही आहे, संबंध जोडायला जाऊ नकोस, तुझा आमच्याशी काहीही संबंध नाही ना या घराशी. इथे पूर्णा आजी, प्रताप, कल्पना सगळेच जण सायलीला नावं ठेवत असतात. जे इतके काळ तिच्याशी मुलीसारखं वावरत होते, इतकं प्रेम देत होते, अचानक एकदम सगळ्या गोष्टी बदलल्या फक्त एका पेपरमुळे. त्या पेपरवर जे लिहिलं आहे आणि त्यांचं वागणं यात काहीच फरक दिसला नाही त्यांना वाटलं नाही की ते पेपरवर लिहिलं आहे खरं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, पण ते जसे वावरत होते ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखं होतं का त्यांच्यामध्ये एकमेकांसाठी प्रेम होतं. ते त्यांच्या डोळ्यातही दिसत होतं. हे सगळेच जण बोलत होते, पण आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर दिसले आणि या सगळ्या गोष्टी विसरायला झाल्यात. कमाल आहे. अस्मिता आणि तन्वी खूपच खुश असतात. इथं अस्मिताही अर्जुनला म्हणते, तू माझा भाऊ आहेस, या गोष्टीचीही मला लाज वाटते. ही अस्मिता बोलते, जी माहेरी कायमची पडलेली असते, कधी सासरी जातच नाही आणि कटकारस्थानं करत असते त्या प्रियाबरोबर. काय कमाल आहे लोकांची. इथे अर्जुन सांगतो, आम्हाला आमची बाजू मांडण्याची एक संधी तर द्या. तेव्हा कल्पना म्हणते, तुमची दुसरी बाजू असूच शकत नाही, त्यामुळे मला काहीही ऐकायचं नाही, दूर व्हा म्हणून. इथे सायलीचा खूप ती राग करत असते. इथे कुसुमलाही खूप वाईट वाटत असतं, पण काय करणार. इथे सायली रडत असते. अर्जुन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांना काही ऐकायचं नसतं. आता पुढच्या एपिसोडमध्ये कल्पना सायलीला घराच्या बाहेर काढते आणि अर्जुन आणि सायली वेगळे होणार आता.